ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके तुमच्यासमोर उभा आहे. मॅथ्स CET क्रॅश कोर्स गेल्या महिन्यापासून आपण चालू केलेला आहे पहा. आता 12वीचे चॅप्टर संपत आलेत पहा. 11वीच्या मध्ये आधी आपण चॅप्टर घेतलेले आहेत पहा. जे 11वीचे 10 चॅप्टर त्यातले 3 ते 4 चॅप्टर आपले ऑलरेडी उरकलेले आहेत पहा. आता फक्त 11वीचे चॅप्टर बाकी आहेत. 12वीचं थोडंसं राहिलेलं आहे पहा. ते लवकरात लवकर कंप्लीट होईल. लक्षात पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे पहिली एक्झाम तर झाली सर्वांची. सेकंड एक्झामला तुम्हाला अतिशय उपयोगी हे व्हिडिओ आहेत. ह्याचं व्यवस्थित शेअरिंग करा. पुन्हा पुन्हा पहा. तुमचा अभ्यास होऊन जाईल पहा. कुठल्या प्रकारच्या एक्स्ट्रा क्लासची गरज नाही तुम्हाला. हे फ्रीमध्ये मिळतं आहे. फ्रीमुळं आपण दिलेलं आहे पहा बऱ्याच जणांना. पहिला व्हिडिओचं जवळजवळ 1200-1300पर्यंत व्ह्यूज झाले पहा. बाकीचे व्हिडिओ एवढे म्हणा असे प्रसारित नाही झाले पहा. तर तुम्ही थोडंसं मदत करा. जे मुलं आहेत ज्यांना इच्छा आहे अभ्यास करायला त्यांना सोपं जाईल पहा. ओके, तर स्टार्ट करूया. काल आपण ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे डिफरन्शियल इक्वेशन्स. आता थोडासा अवघड भाग आहे पहा. ज्यांनी डायरेक्ट आज व्हिडिओ बघितला असेल त्यांनी अगोदर पहिला व्हिडिओ पहा, नंतर हा पहा. हा पार्ट 2 आहे पहा. डिफरन्शियल इक्वेशन पार्ट 2. ओके, ह्यामध्ये थोडेसे टफ क्वेश्चन्स घेणार आहे आपण, पण मी त्याला इझी कसं करतो ते पहा. कॅल्क्युलेशनची आयडिया पहा. टेक्निकली पहा कसं कसं होतं सिस्टमॅटिक, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. सुरुवात करूया. ओके, तर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पहिलं काय पहा, व्हेरिएबल सेपरेटेबल फॉर्म करायचं. व्हेरिएबल सेपरेटेबल फॉर्म म्हणजे काय, डीवायच्या बाजूला त्या बाजूला वाय टाकायचं. जिकडे dx आहे तिकडे x टाकायचं. x टाकायचं म्हणजे एक्सच्या सगळे जे रिलेटेड टर्म्स आहेत एक्स रिलेटेड ते dxच्या खाली आले पाहिजेत आणि वाय रिलेटेड टर्म वायच्या खाली आले पाहिजेत. ओके, 1 + x dy. आता पहा स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 31 पहा. नीट सिस्टमॅटिक लक्षात घ्या. 1 + x dy प्लस 1 - y. 1 + x y मध्ये प्लस 1 - y x dy. ह्या प्लस वाल्याला तिकडे पाठवतो मी डायरेक्ट मायनस त्या बाजूला घेतला. 1 - y x dy. इकडे dx इकडे y, हे dx इकडे y dy. आता dxच्या खाली सगळे एकचे टर्म्स आणायचे पहा. काही टर्म्स ऑलरेडी शेजारीच आहेत सर, ते तसाच ठेवा. तिकडचा x फक्त इकडे येईल पहा. मायनस 1 - y dy तसाच ठेवा. अपॉन काय येईल पहा y. x प्रत्येकाला द्या. 1/x x/x सेपरेशन फॉर्म वापरलं पहा. इथं पण करायचं मायनस 1 + x + 1 1/y -1 dy. आता पहा इथं सगळे एकचे टर्म्स आलेत पहा. इकडे डीवायचे टर्म्स आले. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. हे सगळं लिहायची गरज नाही, ओनली फॉर अंडरस्टँडिंग. तुम्हाला फटाफट जेवढं कराल तेवढं चांगलं आहे पहा. दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्यायचं. 1/x + 1 dx. पलीकडे जाऊया मायनस 1/y -1 dy. आता पहा 1/x इंटिग्रेशन काय पहा लॉग x येईल. dxचं इंटिग्रेशन काय तर पहा फक्त x मायनस dy/y log y. दिस मायनस अँड दिस मायनस बिकम पॉझिटिव्ह, पण ते आपण तसंच ठेवूया. डीवायचं इंटिग्रेशन काय पहा वाय मायनस अँड राहू द्या. काय पहा आता लॉग x + x मायनस लॉग y + y + c. c हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट असतो पहा. प्लस c एका बाजूला घ्या. लॉग x च्या शेजारी लॉग y घ्या. 1 च्या शेजारी y घ्या. याला ब्रॅकेट टाकून द्या. c लॉग कॉमन निघाल हो सर. लॉग xy + x -y = c. प्लीज चेक द आन्सर. लॉग xy + x -y = c. c इज द आन्सर. ओके, याच पद्धतीने आता तुम्हाला एक आयडिया सांगायची पहा. ज्यावेळेस पासिंग थ्रू पॉईंट असेल 1,5/6 तर प्रत्येक ऑप्शनमध्ये टाकून बघायचं. कधी कधी आन्सर येऊन जातं पहा.
म्हणजे एक्स्ट्रा स्टेप करायची गरज नाही, सॉल्व करायची गरज नाही. आता काय टाकणार तुम्ही, एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इक्वल टू π/6. प्रत्येक ऑप्शनमध्ये टाकून बघूया. टाका सर. पहिलंच घ्या ऑप्शन ए, साईन y/x म्हणजे काय रे, साईन π/6 येईल पहा. लॉग 1 प्लस 1/2. माझ्यामध्ये सगळंच आन्सर चेक होतील पहा. नाही होत, बघूया. साईन 30ची व्हॅल्यू काय पहा, 1/2. लॉग 1च्या जागी 1 टाकायचं सर. लॉग 1 0 येतं पहा. 1/2 इज इक्वल टू 1/2. ए पॉसिबिलिटी आहे पहा. बी पाहूया. कोसेक y/x, कोसेक 30 येईल पहा. लॉग एक्स 0 येईल आणि प्लस 2. कोसेक 30ची व्हॅल्यू काय येते पहा, 2च येते. म्हणजे हे पण ऑप्शन, सगळे ऑप्शन जर करेक्ट येत असेल तर मात्र तुम्ही ही मेथड वापरायची नाही पहा. ओके, ए बी येते, बी पण येते पहा. सी पाहूया सर. 2y/x, वायची व्हॅल्यू काय पहा, 2π/3. सगळ्या व्हॅल्यूज सॅटिस्फाय होतात पहा. सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय होत असतात तर रेग्युलर मेथडशिवाय पर्याय राहत नाही पहा आपल्याजवळ. ओके, तर ह्याची गरज नाही. व्हॅल्यू टाकून एक आयडिया बघितली आपण, असं लक्षात आलं की सगळ्याच व्हॅल्यू जशा तशा येतात पहा, तेव्हा त्याची गरज नाही पहा. ओके, मग आता रेग्युलर मेथड वापरूया. रेग्युलर मेथड कशी करायची सर? 32वा क्वेश्चन काय आलं पहा, y/x sec y/x. आता y/x पुन्हा पुन्हा येतो पहा. लेट y/x इज इक्वल टू व्ही ठेवायचं. जो रिपीटेड पार्ट आहे त्याबद्दल ठेवून द्यायचं पहा. y इक्वल टू काय येतं पहा, vx येतं. dy/x व्ही तसाच ठेवा, x चा टू 1 येईल पहा. x इंटू dy/x. ओके, चलेगा. ओके, क्या आलं, dy/x v प्लस x dy/x. इक्वेशन नंबर 1. ओके, या पद्धतीने. ओके, झालं. आता पहा, हे आलं. ह्या व्हॅल्यू उचलायच्या आणि ओरिजिनल क्वेश्चनमध्ये टाकून द्यायच्या पहा. dy/x ची व्हॅल्यू आलेली आहे, y/x ची व्हॅल्यू काय आली पहा, sec y/x. then इक्वेशन ऑफ कर्व इज, कर्वचं इक्वेशन काढायचं पहा. कसं काढता येईल पहा. y/x बद्दल व्ही ठेवा. y/x बद्दल व्ही ठेवायचं सरले सर, व्ही sec v. द स्लोप, हा एक महत्वाची गोष्ट, हा स्लोप दिलाय पहा, इज इक्वल टू dy/x. स्लोपचा अर्थ काय होतो पहा, dy/x. y/x बद्दल व्ही ठेवलं, y/x बद्दल पण व्ही ठेवलं. dy/x ची व्हॅल्यू आत्ताच काढली सर, v प्लस x dy/x. हा इकडचा v कट होऊन जातो पहा. करायला शिल्लक बघा आता. x डॉट dy/x इज इक्वल टू सेक व्ही. सेक व्ही इकडे घ्या, हे इकडे पाठवा. काय करायचं पहा, व्हेरी सिम्पल आयडिया. एक्स डी एक्स तसाच ठेवा, सॉरी त्या बाजूला टाका. इथं काय पहा, डी व्ही अपॉन सेक व्ही. सेकला वर घ्या, कॉस व्ही डी व्ही डी एक्स अपॉन एक्स. कॉसचं इंटिशन काय पहा, साइन व्ही. डी एक्स अपॉन एक्सचं इंटिशन काय पहा, लॉग एक्स प्लस सी. व्ही हा तात्पुरता घेतलेला आहे पहा. व्हीची ओरिजिनल व्हॅल्यू रिकॉल करायची. म्हणजे सोपं जाईल पहा.
ओके. व्हीची ओरिजिन व्हॅल्यू काय पहा, साइन वाय बाय एक्स. साइन वाय बाय एक्स log x plus c. Please check the answer. Sin y by x log of y log x plus c. Okay. Sin y by x log x plus c. Sin y by x log x plus c. आता c ची व्हॅल्यू काढायसाठी तुम्हाला व्हॅल्यू टाकावं लागतील पहा. c ची व्हॅल्यू काय दिली पहा, दोन गोष्टी दिल्या, 1,π/6 ह्याच्यात टाकायच्या. साइन 30 येईल पहा, लॉग 1 0 असतो पहा. सी ची व्हॅल्यू 1/2 येईल पहा, 1/2 म्हणजे दिस इज द आन्सर. मी ओरली काढलं, तुम्ही काढू शकता. ओके. साइन वाय तसं पण आन्सर मॅच होणार हेच आहे पहा, लक्षात. 1/2. क्वेश्चन 31 आणि क्वेश्चन 31 दोन्ही क्वेश्चन झाले पहा. थोडा वेळ लागणारे क्वेश्चन्स आहे, थोडा टफ पार्ट आहे पहा. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे जाऊ. 31 32 उरकलेले आहे पहा. 33च्या मागं लागूया. ओके. डिप्रेशन e⁻y−x इज. ओके, कसं करायचं पहा. ज्यावेळेस असं येतं सेपरेशन, त्यावेळेस सोपी आयडिया पहा. काय करायचं बघा, लक्ष द्या. e⁻y अपॉन e⁻x करायचं पहा. dy/x सोपं जातं. साइन x कॉस x y तर आहेच. साइन x कॉस x अपॉन 1 + y log y. आता काय करूया, dy बाजूला सगळं फेकूया. dy इकडे आहे पहा, टाका आता. म्हणजे काय येईल पहा, 1 + y log y अपॉन y dy तिकडे घ्या आता. साइन x + कॉस x e⁻x dx. इंटिग्रेटिंग करा. y प्रत्येकाला देऊ शकता पहा. 1/y log y dy. एक महत्त्वाची गोष्ट, e⁻y राहिलं सर. e⁻y लिहितो इकडे. काय पहा, इंटिग्रेशन ऑफ e⁻x. इंटिग्रेशनचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर काहीच वाटणार नाही तुम्हाला. जर e⁻y असेल तर काय करता येतं पहा. e⁻y असेल तर काय करता येतं, हां. e⁻y असेल, ब्रॅकेटमध्ये log y असेल, तर डेरिव्हेटिव्ह 1/y असेल. e⁻x साइन x डेरिव्हेटिव्ह कॉस x डायरेक्ट लिहिता येतं पहा. e⁻y log y. पलीकडे काय लिहिता येईल पहा, e⁻x साइन x प्लस c. ओके. e⁻y log y e⁻x प्लस साइन x प्लस c इज द आन्सर. संपलं पहा. तर पर्टिक्युलर सोल्युशन y = 1. याचा अर्थ काय होतो पहा, y इन ब्रॅकेट 1 म्हणजे x = 1 आहे आणि y = 0 आहे. व्हॅल्यू टाकून बघूया चला सर. x = 1 y = 0. x² y² 0² येईल अपॉन x 1/. पहिला आन्सर सॅटिस्फाय होतं पहा. बी पाहूया. x जागी 1 टाका, y जागी 1 टाका. सेकंड पण होतं पहा सर. थर्ड घ्या. 1 0 सगळेच होतात पहा. तेव्हा ही आयडिया वापरून उपयोग नाही. बेस्ट आयडिया इकडे पाठवायचं. dy/x = काय पहा, x² 2y² अपॉन xy. पहा, लक्ष द्या. ह्याला होमोजिनस इक्वेशन म्हणतात पहा. प्रत्येक टर्मची डिग्री काउंट करा. 2 आहे. हा 2 नसतो पकडायचा. वायच्या डोक्यावर किती पहा, 2 आहे. हा 1 आणि हा 1. प्रत्येक टर्मची जर डिग्री 2 असेल किंवा सेम असेल तर त्याला काय म्हणतात, होमोजिनस इक्वेशन. त्याला पर्टिक्युलर फिक्स सोल्युशन आहे पहा, y = vx. Put y = vx. Therefore dy/x = the first function as it is. x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1 येतो. उलट करायचं आता. x तसाच ठेवा. v चा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, dy/x. हे व्हॅल्यू दिलेल्या क्वेश्चनमध्ये टाकून द्या म्हणजे सोपं जाईल पहा. इकडे लिहितो मी 34. दिलेला क्वेश्चन नीट पहा. काय दिलं पहा सर, xy. x तसा ठेवणार, y ची जागी vx येईल पहा, x × vx. dy/x ची व्हॅल्यू आत्ताच काढली सर, v + x dv/x. ओके सर. x² + 2y². x² + 2y² अपॉन xy घेतलेले आपण. y = vx टाकूया. हो सर, टाका.
फक्त त्याच्यात व्हॅल्यू टाकतो, बाकी काय नाही. ह्यात टाकली तरी चालेल. एक्स स्क्वेअर अपॉन 2y². डायरेक्ट ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकूया म्हणजे सोपं जाईल पहा. ओके, कसं करता येईल बघा. ओके, काय येईल पहा आता. डी ऑफ एक्स इज इक्वल टू व्ही प्लस, ह्याच्यात टाका डी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय व्ही प्लस एक्स डी बाय एक्स. ह्यात टाकतो मी, ह्यामध्ये रिप्लेस करतो. एक्स स्क्वेअर कीप ॲज इट इज 2y² व्ही एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होली डिवाइड बाय एक्स वाय. काय येईल पहा. एक्स वाय काय येईल पहा. एक्स तसाच ठेवा, वायच्या जागी व्ही एक्स. सर वरच्या हातातून एक्स स्क्वेअर कॉमन निघत आहे. ओके, 1 + 2v². खाली पण काय येईल पहा, एक्स इंटू एक्स स्क्वेअर येईल पहा. हा एक्स स्क्वेअर गेला. व्ही प्लस एक्स डी बाय एक्स. हा व्हीला तिकडे पाठवून देऊया त्या बाजूला. एक्स डी बाय एक्स 1 + 2v² अपॉन व्ही मायनस व्ही बाय 1. क्रॉस करा. व्हीने व्हीला मल्टिप्लाय केलं, v² येतं. अपॉन काय येईल पहा, व्हीच येईल एक्स डी बाय एक्स 1 + v² अपॉन व्ही. एक्स अपॉन डी एक्स तिकडे फेका. डी एक्स अपॉन एक्स व्ही अपॉन 1 + v² डी व्ही. इंटिग्रेटिंग करूया. पण खाली बघा, ज्या ज्यावेळेस इंटिग्रेशन आपण त्यावेळेस एक आयडिया शिकलेलो आहे. खालच्या भागाचा डेरिव्हेटिव्ह जर वर येत असेल तर डायरेक्ट लॉग लावायचा. लॉग कुठं लावायचं बघ, खालच्या बाजूला. लॉग 1 + v² लॉग एक्स प्लस सी लॉग सी. कसं पाहिजे तसं उत्तर. हो सर, इकडे घ्या. लॉग 1 + v² मायनस लॉग एक्स लॉग सी. लॉग कॉमन काढता येईल. 1 + v² अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग सी. दोन्ही बाजूला लॉग आहे, लॉग कट होऊन जाईल. पहा काय आलं उत्तर बघा. इथून पुढे इकडे घेतो. 1 + v² 1 + v² काय पहा, 1 + v² अपॉन एक्स इज इक्वल टू सी. व्ही काय पहा, वाय बाय एक्स आहे, टाकायच्यामध्ये. y² अपॉन x² अपॉन एक्स इज इक्वल टू सी. x² खाली घ्या. x³ इज इक्वल टू सी. हे मल्टिप्लाय करा. x² + y² अपॉन x² खाली आला पहा, x³ आला. x² + y² अपॉन x³ इज इक्वल टू 1. आता एक्सच्या जागी 1 टाकलं, वायच्या जागी जर 1 एक्सच्या जागी 1 टाकला आणि वायच्या जागी जर 0 टाकलं तर काय पहा, ह्याची व्हॅल्यू सीची व्हॅल्यू इझिली निघते पहा. सर सी इक्वल टू काय पहा, एक्स इज इक्वल टू 1 टाका आणि वाय इक्वल टू 0. 1च येईल पहा टाकायच्यामध्ये. दॅरफॉर x² + y² अपॉन x³ इज इक्वल टू 1. दिस इज द आन्सर. ए इज द आन्सर. ओके, या पद्धतीने 34चा आन्सर मिळाला पहा. ओके, स्टार्ट कशी केली पहा. इथून स्टार्ट आहे सर. इथून पुढे कंटिन्यू पहा. इथून असं या पद्धती. ह्याचा आन्सर तर इथंच काढलेला आहे आपण. अशा प्रकारे 33, 34 दोन्ही क्वेश्चन्स उरकलेले आपण. थोडासा टफ पार्ट चालू आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन पक्का झाला असेल तरच हा भाग जमेल पहा. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनची व्हिडिओ पहा. डिफरन्शियल इक्वेशनचा फर्स्ट पार्ट पहा, मग ह्या भागाकडे या. ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. 33, 34. चला जाऊया सर. क्वेश्चन नंबर 35 पाहूया. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा पहा. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढणं लय सोपं आहे पहा. दिलेलं इक्वेशन ह्यामध्ये कम्पेअर करायचं. कशाबरोबर सर, डी ओव्हर एक्स पी वाय इज इक्वल टू पीची व्हॅल्यू काय येईल पहा सर, 1 येईल. क्यू काय येतो पहा, 1 + y अपॉन एक्स. ओके, तर आय इज इक्वल टू काय पहा, इंटिग्रेटिंग फॅक्टर
e raised to p dx. This is the formula. p k upon dx. What is value e raised to x? E raised to x is the integrating factor. ओके, या पद्धतीने झालं. इंटिग्रेटिंग फॅक्टर. हा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय करतात नंतर मग ह्याचं सोल्युशन काढायचं असलं काढू शकतो पहा आपण. सोल्युशन कसं आहे पहा, वाय इंटू आय एफ पी इंटू आय एफ. अरे बरोबर आहे, वाय इंटू पी इंटू आय एफ इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू आय एफ प्लस सी. इंटिग्रेटिंग फॅक्टरने फक्त मल्टिप्लाय करावं लागतो पहा. ओके, या पद्धतीने आरामशीर जमू शकतं. ई रेस टू एक्स आलं पहा. डिवाइड एक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू आलं पहा. क्यू ओके चालेल. सेकंड पाहूया आता 36. 36 काय पद्धत, जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन डिवाइड एक्स कॉट एक्स कॉट. एकदम सोपा क्वेश्चन आहे पहा. डीवायच्या खाली कॉट वाय घ्या, एकदम सोपा आला तर मजाच येईल पहा. कॉट एक्स डी एक्स, कॉट वाय वर घेऊ शकता सर, टॅन वाय डी वाय. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स. टॅन वायचं इंटिग्रेशन काय तर लॉग ऑफ सेक वाय. साईनचा ड्यू टू कॉस येतो पण लॉग ऑफ साइन एक्स प्लस लॉग सी. एका बाजूला घ्या सर, लॉग सेक वाय मायनस लॉग साइन एक्स लॉग सी. लॉग कॉमन काढा, सेक वाय अपॉन साइन एक्स लॉग सी. दोन्ही बाजू लॉग आहे पहा, लॉग लॉग कट होऊ शकतं. लॉग लॉग कट होऊ शकतं पहा. काय उत्तर पहा, सेक वाय अपॉन साइन एक्स इज इक्वल टू सी. सेक वाय खाली घेवा कॉस एक्स किंवा असंच ठेवा. सेक वायला कॉस घेतला घेऊ शकता तुम्ही, कसं पाहिजे तसं त्या पद्धतीने आन्सर चालू करूया आपण. सेक वाय अपॉन साइन एक्स इज इक्वल टू सी आलेलं आहे पहा. कसं करता येईल पहा, एक काम करा, ह्याला C1 म्हणूया. C1. आता उलट करतो मी. का उलट करतो बघा, साइन एक्स अपॉन सेक वाय घेऊया. उलट करायला, साइन एक्स अपॉन सेक वाय 1/C1. 1/C1 बद्दल सी लिहू शकता तुम्ही. साइन एक्स अपॉन सेक वाय इज इक्वल टू सी. तिकडे फेका आता. साइन एक्स इज इक्वल टू सी सेक वाय. यस सर, साइन एक्स इज इक्वल टू सी सेक वाय. ओके, साइन एक्स इज इक्वल टू सी सेक वाय. This is the answer. Sin x is equal to c sec y. C sec y. This is the answer. Sin x equal to c sec y कुठे B is the answer. संपलं. थोडं ॲडजस्टमेंट समजून घ्या याच्यातले, पटकन समजत नाही अशी अशी ॲडजस्टमेंट आहे पहा. ओके, आता सेक वाय किंवा कॉस वायशी संबंधित हे दोनच उत्तर होते पहा.
बाकी ठिकाणी वाय नाहीच आहे कुठं. वाय पण कोसेकमध्ये बस सेक वाय किंवा कॉस वाय असा संबंधित दोनच उत्तर होते. तेव्हा दोन्हीकडे कॉन्सन्ट्रेशन केलं. बी इज द करेक्ट आन्सर. ओके 35 झाला 36 पण झालं पहा. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर कट व्हायला नको म्हणून. ओके सी सेक वाय दिस इज द आन्सर. स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. 35 36 झालेलं आहे. पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. 37 द जनरल सोल्युशन ऑफ dy by x. जनरल सोल्युशन ऑफ dy by x 2xy e raised to x square. आता काय करूया dy एका बाजूला घ्या सर. dy अपॉन y डायरेक्ट करतो मी बघा. dy अपॉन y आलं. नंतर काय पहा तिकडं 2x e raised to x square dx. 2x e raised to x square dx बघा दाखवतो तुम्हाला. e raised to x square त्या शेजारी 2x येईल पहा. इंटिग्रेटिंग पाहता जर एखाद्या भागाचा डेरिव्हेटिव्ह शेजारीच येत असेल तर उत्तर फार सोपं आहे पहा. ह्याचं फंक्शन डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट इकडे येतो पहा. डायरेक्ट लिहायचं e raised to x square plus c आणि dy by इंटिग्रेशन काय पहा log y e raised to x square plus c. ओके याचा बेस e असतो पहा. y इज इक्वल टू काय पहा e टू दी पॉवर x square प्लस c. म्हणजेच असं लिहिता येईल पहिला y इज इक्वल टू e टू दी पॉवर ax स्क्वेअर e टू दी पॉवर c. e टू दी पॉवर c हा कॉन्स्टंट टर्म आहे पहा. याबद्दल कॅपिटल c टाकू शकता तुम्ही. e टू दी पॉवर ax स्क्वेअर e कॅपिटल c टाका. y इज इक्वल टू e टू दी पॉवर e रेस टू एक्स स्क्वेअर. ह्याच्याबद्दल हे कॉन्स्टंट टर्म आहे ह्याच्याबद्दल c लिहिता येतं पहा. e टू दी पॉवर e एक्स स्क्वेअर टू दी पॉवर इंटू c. सी इज द आन्सर. शेवटची दोन्ही क्वेश्चन 36 37 मध्ये आपल्या शेवटची ॲडजस्टमेंट जमली पाहिजे पहा. 38 पाहूया. साइन एक्स प्लस वाय. आता बघितल्यानंतर खूप अवघड वाटतो क्वेश्चन पण फार सोपा आहे पहा. ह्याला इकडे पाठवा फक्त. dy x काय येईल पहा 38. साइन एक्स मायनस वाय अपॉन 2 मायनस साइन एक्स प्लस वाय अपॉन 2 2 साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2. साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला काय तो 2 कॉस ऑफ 2 कॉस ऑफ 2 कॉस ऑफ ह्या दोघांचे ॲडिशन एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय अपॉन 2 अपॉन 2 येईल परत. म्हणजे इथं 4 होईल पहा. इंटू साइन ऑफ एक्स मायनस वाय मायनस मग साइन बदला मायनस एक्स मायनस वाय अपॉन 2 म्हणजे इथं 4 होईल. मायनस वायला प्लस वाय निघून जाईल. 2 कॉस 2x बाय 4 x बाय 2 येईल पहा. प्लस एक्स मायनस एक्स निघून गेला. मायनस 2 मायनस वाय बाय 2 मायनस साइन बाहेर येईल पहा. dy x ला विसरू नका. मायनस 2 साइन वाय बाय 2 कॉस एक्स बाय 2 dy x. वायच्या बाजूला वाय पाठवा. dy अपॉन साइन वाय बाय 2 मायनस साइन तसंच ठेवा. dxच्या बाजूला dx टाका. साइन वर घेतल्यानंतर काय पहा कोसेक येईल. कोसेक वाय बाय 2 dy dx कॉस एक्स बाय 2. कॉस एक्स बाय 2चं इंडिशन तुम्हाला माहिती आहे. साइन एक्स बाय 2 अपॉन 2 कोसेक टेन्शन काय लॉग साइन वाय बाय 2 अपॉन 2 नाही सॉरी कोसेकचं इंडिशन काय पहा लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 टॅन वाय बाय 4 येईल. लॉग टॅन वाय बाय 4 अपॉन 2 हा 2 2 कॅन्सल होईल पहा. हे जरा गोंधळ झाला खाली येतो मी नीट व्यवस्थित. लॉग टॅन वाय बाय 4 सी तसाच ठेवा.
मायनस साइन एक्स बाय 2 लॉग टॅन वाय बाय 4 सी मायनस साइन एक्स बाय 2. बघा बी इज द आन्सर. थोडा हटके क्वेश्चन आहे परंतु इंटरेस्टिंग आहे. पहा 37, 38 वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेतोय जेणेकरून पहिला जर पार्ट चांगला झाला असेल तर दुसरा पार्ट तुम्हाला सोपा जावा. याचा स्क्रीनशॉट घ्या एक. 37, 38. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. 39. द सोल्युशन ऑफ dy प्लस. पण अशा प्रकारे ज्यावेळेस असं एखादा पर्टिक्युलर स्क्वेअर वगैरे येतो त्यावेळेस सबस्टिट्यूशन मेथड वापरायची. पहा लेट का वापरायचं. पण लेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू बी. एक्सचा रिटू 1 येईल, वायचा रिटू dy बाय एक्स येतो सर. व्हीचा रिटू काय येईल पण dy बाय एक्स. मला dy बाय एक्स मध्ये इंटरेस्ट आहे. dy बाय एक्स मायनस 1 ह्या व्हॅल्यू उचला आणि ओरिजिनल क्वेश्चनमध्ये टाकून द्या. dy बाय एक्स काय येईल पण dy बाय एक्स मायनस 1 एक्स प्लस वाय बद्दल व्ही येईल व्ही स्क्वेअर. ओके सर. ब्रॅकेट टाकायची गरज नव्हती पण ठीक आहे. मायनस 1 तिकडे गेलं काय पहा त्या बाजूला जाईल डी बाय डी एक्स व्ही स्क्वेअर प्लस 1. डीव्हीच्या खाली घ्या व्ही स्क्वेअर बाय प्लस 1 आणि डी एक्सला तिकडे फेकून देऊया. इंटिग्रेशन करा. ह्याचं इंटिग्रेशन सोपं पहा. टॅन इनवर्स व्ही टॅन इनवर्स व्ही डेचं इंटिग्रेशन एक्स येईल प्लस सी. व्हीची ओरिजिनल व्हॅल्यू टाका. व्ही इक्वल टू काय पहा एक्स प्लस वाय. टॅन इनवर्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स प्लस सी. ए इज द आन्सर. संपलं. आता पहा एक्स इक्वल टू 0 टाकायचा, वाय इक्वल टू 0 टाकायचा. प्रत्येक ऑप्शनमध्ये टाकून बघा. एक्स इक्वल टू 0 टाकलं तर काय पहा हा पार्ट 1 होईल. हा पण पार्ट 1 होईल. 2 + 5 7. पहिले जमत नाही पहा. हा पार्ट 1 होतो 5 - 2 3. हा जमतोय पहा. 2 - 5 नॉट पॉसिबल. कुठलीच व्हॅल्यू जमत नाही. फक्त एकच व्हॅल्यू जमते ती म्हणजे बी. डायरेक्ट टाका. कसं टाकलं पहा. एक्सच्या जागी 0 टाकायचं, वायच्या जागी 0. ई रेस टू 0 काय तो 1 5 येईल पहा. ई रेस टू 0 काय तो 1 5 - 2 = 3. बाकी सगळे सॅटिस्फाय करून बघा. ओनली बी इज द आन्सर सुटेबल. ओके. कधी कधी असं मोठा क्वेश्चन पण इझी होऊन जातो पहा ट्रिकनी वापरून. ओके. 40 झाला. चला आता पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चनकडे 41. द इक्वेशन ऑफ कर पासिंग थ्रू 2, -9/2. ह्यामध्ये पण व्हॅल्यू टाकून बघूया जमतंय का. ओके. जमलं तर फारच भारी काम. अँड हॅव्हिंग द स्लोप. अदरवाईज लेंथली क्वेश्चन होईल पहा. बघूयात. एक्सची व्हॅल्यू 2 टाका, वायची जागी 9/2 टाका. 2 × 9/2 काय येईल पण 9. 4 आणि 4 8 आणि 1 9. 9 इज इक्वल 9. पहिला आन्सर जमतंय पहा. सेकंड बघूया सर. 2 × 9/9 येईल पहा. 2 चा स्क्वेअर 4 4 + 2 6 6 + 2 8 येते पहा. नॉट पॉसिबल. सी बघा. 2 × 9/2 9 येईल सर. 2 चा स्क्वेअर 4 + 2 + 5 नॉट इक्वल टू. सी पण गेला. एक्स वाय घ्या सर. 2 × 9/2 9 येईल पहा. 2 चा स्क्वेअर 4 + 4 8 + 5 13 विच इज नॉट पॉसिबल. विच इज द करेक्ट आन्सर ए. ओके. एका झटक्यात. विच इज नॉट एकदम सोपं आलं फक्त व्हॅल्यू टाकून. विच इज ऑफ द फॉलोइंग नॉट होमोजिनियस. नॉट होमोजिनियस. ह्याची डिग्री बघा 2. ह्याची पण डिग्री x + 1. ह्याची डिग्री बघा 1 1 आहे. ह्याची डिग्री बघा cos x sin y. ह्याची डिग्री 1 ह्याची 1. हा साइन ऑफ y बाय एक्स आहे पहा. एकत्र कॉम्प्लिकेटेड आहे पहा. लक्षात. मग काय येईल पहा. ह्याची डिग्री नाही येत ह्याची येईल पहा. सी जर घेतलं तुम्ही तर काय येईल पहा y बाय एक्स साइन व सी म्हणजे काय येईल पहा. ह्याची डिग्री पहा 1 ह्याची. ह्याला मात्र फोडता यायचं नाही पहा. लक्षात. ह्याला π/2 + y करून सायन्सचं रूपांतर. मग ते फॉर्म्युला टाकून पण ते फार कॉम्प्लिकेट म्हणजे इझिली होमोजेनियस डिग्री फाइंड आउट करतात नाही. हे प्रत्येक ठिकाणी होमोजेनियस डिग्री सापडली पहा. कुठल्या कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू होमोजेनियस डिग्री जर सेम असेल विच इज नॉट पॉसिबल. ओनली सी. ओके. 41 42 क्वेश्चन झाले पहा. ट्रिक्स वापरून काय काय क्वेश्चन सोडवतो आपण त्याकडे लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी कूल्स फ्रॉम 80 to 50 डिग्री ॲट द रूम टेम्परेचर 25 डिग्री. रूम टेम्परेचर डोक्यात ठेवू नका. वर्ड प्रॉब्लेम आहे पहा. खूप लेंथली खूप वेळ लागणार आहे पहा. ह्याला एक शॉर्टकट वापरतो पहा मी. 80 to 50 डिग्री सेल्सिअस इन 30 मिनिट्स.
80 डिग्रीचं रूपांतर 50 डिग्रीमध्ये झालं, किती मिनटं लागले पहा? 30 मिनटामध्ये. ओके, तर तेच हे 30 मिनटं लागले पहा. तर त्यांनी काय विचारलं पहा, व्हॉट इज द टेम्परेचर बॉडी आफ्टर 1 आवर. 30 मिनिटामध्ये 80चं 50 झालं पहा. आणखी 30 मिनिटामध्ये काय येईल पहा? आणखी 30 मिनिटामध्ये काय येईल पहा? अगोदर 80 होतं, 30 मिनिट्समध्ये 30 मिनिट्स उरकलं पहा. आणखीन 30 मिनिट्समध्ये खूप जण म्हणते सर 30 डिग्री काय याला, तसं रेशोमध्ये बघायचं पहा. रेशो वी हॅव टू फाइंड. इथं कितीने मल्टिप्लाय केलं? 50/80ने. त्यावेळेस 50 आला पहा. याला पण 50/80ने मल्टिप्लाय करा. कसं करायचं पहा? खालचं अपॉन वरचं. 80ला कशाने मल्टिप्लाय केलं? नीट समजून घ्या, थोडीशी आयडिया समजायला वेळ लागतो. 80 × 50/80. What to get? Convert 50. By using same idea. 50ला ओके, चालतं. एक एक क्वेश्चन बघूया आपण. ओके, a body cools from 80 degree to 50 degree in room temperature. The temperature of the body ओके, ह्याच्याकडे लक्ष द्या आता. चालतंय, काय हरकत नाही. फुल्ली कॉन्सन्ट्रेट केलं आपण. हां, 80 डिग्री टू 50 डिग्री झालं पहा. काय केलं पहा आपण? परत सांगतो, 80 to 50 झालं सर. हे 50 होण्यामागे एक उद्देश आहे पहा. काय झालं पहा? 80ला कन्व्हर्जन झालं 50/80ने, म्हणून ते 50 झालं पहा. ह्या 50ला पण कन्वर्ट करा 50/80ने. 0 0 गेट कॅन्सल. काय येईल पहा? 250/80. हे 30 मिनिट्समध्ये झालं बरं का. आणखीन 30 मिनिट करायचं आपल्याला, पण हे अगोदर बरं अजून करा. अजून 30 मिनिट्समध्ये चला सर. परत ह्याला मल्टिप्लाय करायचं. 250/8 × 50/80. 0 0 गेट कॅन्सल. आता काय येईल पहा? 1250/16. बरोबर झालं सर. ओके सर. 16/8 जा. 80चं 50/80ने मल्टिप्लाय केलं. 50ला 50/80ने मल्टिप्लाय केलं. 250/8 आलं पहा. 250/80ला 50/80ने मल्टिप्लाय केलं. 5/8 थोडक्यात. हां, 8 जा काय येईल पहा? 64 येईल. ओके सर, अजून सोपं करायला. हो, ह्याला काय करतो मी, 2नी तर डिवाइड होईलच. 2नी. ओके सर, अजून कशाला 2नी होईल पहा? 625. याच्या पुढे काय होत नाही पहा. ह्याला पॉईंटमध्ये काढूया आपण. 8 जा 64. परत 2नी डिवाइड केलं पहा. 625/32 आलं. ओके, समथिंग स्लाइटली गडबड. बॉडी टेम्परेचर 80 to 50 डिग्री सेल्सिअस 1 आवर नंतर काढायचं पहा. इन 30 मिनिट्स आहे हे. 30 मिनिटमध्ये पहा. इन द हे राहिलं पहा. इन द तुम्हाला दाखवायचं. इन 30 मिनिट्स हे सांगायचं मी तुम्हाला. 30 मिनिटामध्ये हा हे काय होतं, अर्ध्या तासामध्ये 80चं 50मध्ये रूपांतर झालं पहा. म्हणजे 50/80ने मल्टिप्लाय केलं 50 झालं. परत अर्ध्या तासाने केलं पहा. 50/80 केलं 250/8 आणि परत अर्धा तास लावला त्याला 250/80. 25,1250/8 जा काय येईल पहा? 64 आलं. ओके सर, 64ला 2नी डिवाइड केलं 32 आणि ह्याला पॉईंटमध्ये काढायचं पहा. 32 3 96 32 1 जा
समथिंग गडबड होती पहा. ओके चालेल. इन द रूम टेम्परेचर इन 30 द टेम्परेचर ऑफ बॉडी आफ्टर 1 hour म्हटलं पहा. 30 मिनिट्समध्ये ते 80 डिग्रीचं 50 झालं पहा. म्हणजे किती रिड्यूस झालं पहा 50/80ने. परत 50/80 लावलं 30 मिनिटासाठी. प्रोसिजर बरोबर करतो मी पण काहीतरी छोटंसं मिस्टेक होते पहा. 250/8 आलं पहा. परत 50/80 लावलं. 0 गेट कॅन्सल. 1250 भागिले 64 दोन्ही ह्याला भाग दिला. 625/32. याला जर पॉईंटमध्ये काढायचं तर अवघड होऊन जाईल बा. 32 त्रिक 96 होईल. 32 एक 32 आन्सर वेगळे येते पा. तेव्हा थांबलो मी. 32 1 जा 305 म्हणजे 18 पॉईंट समथिंग येईल पहा. ओके. हां सॉरी एक महत्त्वाची चूक होती पहा. 1 hour म्हटलं मी 1.5 hour करतो पहा. त्यामुळे गडबड झाली. सापडली चूक. इथंच आन्सर आलं पहा. जास्त त्रास घ्यायची गरज नाही. 8 त्रिक 24 एक राहिला. 31 पॉईंट समथिंग. 31 पॉईंट समथिंग कुठे एकाच ठिकाणी दाखवत तरी. 8 त्रिक 24 एक राहिला. 8 एक 8 2 राहिले. 8 त्रिक 24 इज द आन्सर. काय आन्सर मला नाही कळालं. हे बघा हाफ आवरमध्ये एवढं होतं पहा. हाफ आवरमध्ये परत हाफ आवरमध्ये काय येईल पहा. 1 तासानंतर विचारलं पहा. मी पुढं करत होतो. 31.36 आन्सर. एकदम इझी असताना विनाकारण अवघडत गेलो पहा. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाएंगे. ओके 45 पाहूया. बिस्मिथ हॅज लाईफ पिरियड 5 days. सॅम्पल ओरिजिनली हाफ लाईफ पिरियड आहे पहा. म्हणजे 5 दिवसामध्ये अर्ध होतं पहा. सॅम्पल ओरिजिनली मास 1000 आहे. देन द 30 days पहा. 5 दिवस कमी करत जायचं. बघा एकदम सोपं आहे पहा. 1000 हे 5 दिवसामध्ये किती येईल पहा 500. परत हाफ करा 250. परत हाफ करा 125. परत हाफ करा 62.1. किती झाले बघा. हा 5चा 1 5 10 15 20 20 मिनटं झाले. सर अजून किती करायचं आहे 30 करायचं पहा. परत हाफ करा 5 मिनटं 5 5 5 10 हे गडबड आहे. ओके आता पहा परत हाफ करूया. हो सर ह्याच्या हाफ केल्यानंतर काय पहा 15 15.625 दिस इज द आन्सर. प्रत्येक हाफ हाफ करत गेलं म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन न सोडता ही आयडिया वापरा. हाफ लाईफ पिरियड म्हणजे हाफ करतोय. प्रत्येक 5 मिनिटाला कमी करत गेलो. 15.600. मनी इन्व्हेस्टेड कंपनीज कंपनी ₹400 इन्व्हेस्टेड टुडे बिकम्स 400 इन 6 years. 6 वर्षामध्ये डबल झालं पहा. 400 होतं 800 डबल झालं पहा 6 वर्षानंतर. ओके ॲट द एंड ऑफ 33 years कसं करायचं. परत 6 वर्ष करा 1600 येईल पहा. परत 6 वर्ष करा 3200 येईल पहा. ओके साहित्रिक 18 झाले. आपल्याला किती जायचं पहा 33. परत 6 वर्ष करा 6400. परत 6 करा 12800. किती झाले पहा साहित्रिक 18 24 30 झाले पहा. 30 झाले. 30 वर्ष इथं संपले पहा 12800 पर्यंत. ओके आता तुम्हाला काय करायचं पहा. डबल डबल करत चाललो मी. 12800 झाले का. साहित्रिक 12 साहित्रिक 18 साहित्रिक 24 आणि 6 पंचे 30. 24व्या वर्षी हे झालं पण 30व्या वर्षी हे झालं 12800. ओके आता याच्यामध्ये 3 वर्षाचा पण विचार करावा लागेल पहा. 6 वर्षात डबल होत आहे. 3 वर्षात काय येईल पहा 1.5 टाइम्स होईल पहा. म्हणजे ह्याच्या 1.5 टाइम काय येईल पहा 12800 फिक्स आहे. हे डबल न होता ह्याच्या हाफने ॲड होईल पहा. म्हणजे किती येईल पहा 6400. 0 0 8 4 12 19200. दिस इज द आन्सर 19200. 8 4 12 12 60 19 19000. एक गडबड झाली पहा. बरोबर 19200. ओके 400 ठेवलं होतं. इन्व्हेस्टेड टुडे बिकम्स 800 इन 6 years. ओके परत 6 वापरले 12 साहित्रिक 18 झाले. साहित्रिक 24 झाले. 12800 आलं पहा. त्यामध्ये तुम्हाला आणखीन
33 वर्ष जायचे पहा, 6 पंचे 30 झाले. 33 वर्षामध्ये तुम्हाला काय करावं लागेल पहा, हाफने ॲड करावं लागेल. 12,800 म्हणजे डबल व्हायच्या ऐवजी 6,400ने ॲड होतील पहा. 19,200 आलं. 12,067च्या जवळपास नंबर 19,200 हा येतो पहा. अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू घ्यायची. दिस इज द अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू. मनी इन्व्हेस्टेड कंपनीज कंपोनेंट ₹400 इन्व्हेस्टेड टुडे बिकम्स 800. 6 वर्षामध्ये डबल झाले. परत 6 वर्षांनी काय येईल पहा, 1,600. परत 6 वर्षांनी काय येईल पहा, 32. इथे 18 आले. 24 वर्षी किती येईल पहा, 32 दुणे 64. 25 वर्षी किती येईल पहा, 12,800. त्यानंतर किती वाढेल पहा, 6,400. पण ॲक्युरेट व्हॅल्यू येणार नाही पहा, त्याच्या आसपासची व्हॅल्यू बघायची. सगळ्या व्हॅल्यू लांबलचक, एकच व्हॅल्यू ॲडजस्टेबल आहे पहा, त्याच्या आसपास येणारी आहे पहा, ती म्हणजे 18. म्हणून 20 द आन्सर संपला. ट्रिक वापरा म्हणजे सोपं जाईल पहा. पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. 47 पहा. The population of town increases at the rate of proportional at the time. If the population increase from 40,000 to 80,000 in 20 years. लय सोपं आहे. 40चं 80 झालं 20 इयर्समध्ये. ओके 20. पॉप्युलेशन आफ्टर 40 इयर्स काय येईल पहा. परत 40 करूया. 160,000 येईल पहा. The population increase at the rate of proportional, okay, from 40,000 to 80,000 in 20 years. Then the population after 20 years काय येईल पहा. आफ्टर 20 इयर्समध्ये काय येईल पहा, 16,000. 160 वर 3 झिरो द्या. 16 नंतर 4 झिरो, 20 द आन्सर. आफ्टर 20. देन द पॉप्युलेशन अनदर 40 इयर्स विल बी. अनदर 40 इयर्स म्हटलं तर मग गडबड येईल पहा. अनदर, परत ह्याला डबल करा. हे 20 मध्ये झालं पहिल्या. त्याने काय सांगितलं, अजून ह्याच्यानंतर अनादर. हे 20 झालं, परत हे 20 झालं पहा. काय पहा, 32वर 4 झिरो. सी इज द आन्सर. ओके. The rate of change of volume spherical balloon increases directly proportional to surface area. If initial radius is 3 cm, after 2 minutes the radius becomes 9 cm. Then the radius of balloon after 4 minutes काय पहा. 9 दुणे 18, 18 दुणे 36. पहा आता इथं गंमत होती पहा. रेडियस ऑफ 3 cm आफ्टर 2 मिनिट्स काय आलं, रेडियस बिकम 9 cm. 2 मिनिटांनंतर 9 cm झाला पहा, म्हणजे 3चा स्क्वेअर झाला पहा, म्हणजे 3 झाला. परत 2 मिनिटांनंतर काय पहा, 9 दुणे 18 येईल पहा. ओके, 3 होतं, 9 त्रिक 27 येईल पहा. 3चा स्क्वेअर नाही, हीच आयडिया नाही जमत. बघूया. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम, रेग्युलर फॉर्म्युला पण कसा करायचा ते पण सांगायचं तुम्हाला. 40. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम, व्हॉल्यूम काय पहा, dv by dt is directly proportional to surface area dA by dt. ओके. आता डी बाय डी टी म्हणजे काय पहा, 4/3 पाय आर क्यूब. आता डी बाय डी टी घ्या. डी बाय डी टी इज इक्वल टू काय पहा, 4 पाय आर स्क्वेअर. ह्याचा काय पहा, 4/3 तसाच ठेवा, 3 पुढे येईल, पाय आर स्क्वेअर. हे पण तसंच ठेवा, 4 पाय आर इंटू डी आर बाय डी टी. 4 पाय फक्त 4 पाय पहा, 4 पाय कट होईल, 3ला 3 कट झाला पहा. आर स्क्वेअर डी आर बाय डी टी इज इक्वल टू कॉन्स्टंट पहा. आता व्हॅल्यू टाकूया. यस सर. The rate of change of volume of spherical in an instant is directly proportional to a surface area. If initially its radius is 3 cm, after 2 minutes, 3 cm after 2 minutes, radius 3 आहे पहा. एक मिनिट, ह्याच्यामध्ये थोडीशी गडबड झाली पहा, मी सांगतो काय झालं. ओके, लक्ष इकडे द्या आता. का रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम, व्हॉल्यूम घ्यायचं. रेट ऑफ चेंज ऑफ डी बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
एरिया ए पहा, डी बाय डी टी नाही, डी बाय डी टी ऑफ 4/3 पाय आर क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. एरिया काय पहा 4 पाय आर स्क्वेअर. 4/3 तसाच ठेवा, 3 पाय आर स्क्वेअर येईल पहा, 3 गेट कॅन्सल, 4 पाय आर स्क्वेअर तेच येईल पहा शेवटी. डी बाय डी टी इज इक्वल टू, आलं लक्षात अशा पद्धतीने बघा ना, 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर आलं. ठीक आहे, डी बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. देन इफ इनिशियल रेडियस, आता काय करा, डी टी तिकडे पाठवा, डी व्ही ए डी टी, ए कॉन्स्टंट आहे तसंच पकडा, डी टी डी व्ही, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू टी. व्हॉल्यूम किती आहे पहा, 4/3 पाय आर क्यूब. एरिया काय पहा 4 पाय आर स्क्वेअर इंटू टी. 4 पाय निघून जाईल पहा, 4 पाय आर क्यूब अपॉन 3 इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू टी. इकडे पाठवायचं राहिलं, आर क्यूब अपॉन 3 आर स्क्वेअर इज इक्वल टू टी. आर बाय 3 इज इक्वल टू टी पहा. त्याने दिले पहा, रेडियस इज 3 सेंटीमीटर आफ्टर 2 मिनिट्स. एक महत्वाची गोष्ट, डायरेक्टली प्रोपोर्शन आहे पहा. आर बाय 3 इज इक्वल टू के टी पहा, के काढावं लागेल पहा. पहिल्यांदा काय पहा, रेडियस 3 सेंटीमीटर आहे, टी किती पहा 2 सेकंड्स, के इक्वल टू काय पहा 1/2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, आर बाय 3. ही साईड आहे पलीकडे वापरा पहा, आफ्टर 4 मिनिट्स. नाव आर बाय 3 इज इक्वल टू के टी. केची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 1/2. टी पण दिला पहा 4 मिनिट्स आहे. आर इज इक्वल टू काय पहा 3 to the 6, 6 इज द आन्सर. के किती आला 1/2 बरोबर आहे का. आर 3/3 आला, के इक्वल टू 1/2 आला, 1/2 टाकून दिला. टाइम किती दिला पहा, आफ्टर 4 मिनिट्स, 2 to the 4 आर बाय 3, 3 to the 6, 6 येत आहे पहा. आफ्टर 2 मिनिट्स रेडियस 3 होती, बिकम्स 9 सेंटीमीटर झाली. त्याचा उपयोगच नाही केला तुम्ही काय. 9 सेंटीमीटर तुम्ही 3 तसंच ठेवलं. ओके, आर बाय 3, केच व्हॅल्यू 1/. एक इथून पुढं गडबड झाली असं वाटतंय मला. इथपर्यंत बरोबर आहे सर्व. यात व्हॅल्यू फॉर्म्युला टाकणं गरजेचं आहे मला वाटतं. डी बाय डी टी, डी बाय डी टी ऑफ 4/3 पाय आर क्यूब आणि अल्फा 4 पाय आर स्क्वेअर. काय बरंचसं कटिंग होईल पहा. डी बाय डी टी ऑफ ह्याचा 4/3 पाय बाजूला येईल पहा, कॉन्स्टंट टर्म. आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा, 3r स्क्वेअर 3r स्क्वेअर इंटू डी आर बाय डी टी इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. ओके, काय केलं पहा 4/3 बाजूला काढला, आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3r स्क्वेअर आला इंटू डी आर बाय डी टी. 3ला 3 गेला, 4 पाय आर स्क्वेअर, इकडं पण 4 पाय आर स्क्वेअर येईल पहा. डी आर बाय डी टी इज इक्वल टू 1 आलं, सगळं कट झाल्यामुळं. ओके, डी आर बाय डी टी 1 आलं पहा. ओके, व्हॅलिड. ओके, आता इनिशियल रेडियस इज 3 सेंटीमीटर आफ्टर 2 मिनिट्स. पहिले रेडियस 3 आहे पहा, नंतर काय घेतलं पहा आफ्टर 2 मिनिट्स. इथं इंडिकेशन करू का,
डायरेक्टली प्रोपोर्शन आहे पहा. के डी टी इंटिग्रेटिंग आर इज इक्वल टू के टी. बरोबर केलं होतं पहा. आर इक्वल टू के टी. पहिलं काय घ्यायचं पहा, आर इक्वल टू 3 घ्यायचं. के हा हे टी 0 येईल पहा. रो ॲट फर्स्ट टेम्परेचर 3 इक्वल टू के टी येईल पहा. 3 इक्वल टू के टी आलं. आता काय म्हटलं, रेडियस 3 सेंटीमीटर आफ्टर 2 मिनिट्स. 2 मिनिटानंतर रेडियस किती पहा, 3 सेंटीमीटर आहे. 9 होते पहा. टी इज इक्वल टू 3/k. केची व्हॅल्यू काढायची होती आपल्याला. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. 48. ओके. 48 वेळ व्हायला घालू नका, बराच वेळ जाईल, मग व्हिडिओ वाढत जाईल. हा क्वेश्चन पुढच्या लेक्चरला घेतो मी. पुढे घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन 49-50. The rate at which the population increase varies the population in period 20 years. The population for 4 lakh to 6 lakhs. 4 लाखचं 6 लाख झालं पहा. किती वर्षामध्ये? 20 इयर्समध्ये. पिरियड 20 इयर्स द पॉप्युलेशन फ्रॉम 4 lakh to 6. अनदर 20 इयर्समध्ये, म्हणजे पुढच्या 20 इयरला काय पहा, 4चं 6 झालंय. 4च्या निम्मत 2 आणि हा 6च्या निम्मत 3, 9 लाख होईल पहा. 9 लाख 1.5 टाइम्स वाढलं पहा. किती सोपं आहे पहा. 9 लाख. The rate of increase population of city proportional to proportion present at that. If the period 40 is the population 30 to 40,000 at time t. A B raised to 1/40. तर ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्यात पहा. 30 to 40,000 झालं पहा. 30,000चं 40,000मध्ये रूपांतर झालं पहा. तर ॲट टाइम टी ए बी रेस टू 1/40 व्हॅल्यूज ऑफ ए आणि बी काय येतील असं विचारलं त्यांनी. ओके. द रेट ऑफ इन्क्रीजेस population present at that inter. Rate of increase population of city proportional to the population. म्हणजे काय पहा, dp by dt is directly proportional to pa पहा. म्हणजे kp येईल पहा. तिकडे पाठवू शकता. हो सर. dp अपॉन p इज इक्वल टू काय पहा, के डी टी. dp अपॉन p चं इंटिग्रेशन काय पहा, लॉग p. kt प्लस c. पहिली व्हॅल्यू टाका आता सर्व. If the rate of increase of the population is proportional to झालं. If the period 40 years, the population 30,000 to 40,000 झालं पहा. 30,000 to 40,000. अगोदर 30,000 होतं पहा पॉप्युलेशन, ते 40,000 मध्ये कन्वर्ट झालं. ओके. सीच्या जागी लॉग ऑफ P0 पण लिहू शकता तुम्ही. लॉग P अपॉन P0 इज इक्वल टू के टी. पी किती झालं पहा, 30 to 40,000. 40,000 घ्या अपॉन 30,000 के इंटू टी. इंटिग्रेशन करून झालं, नाही तर एखादा आन्सर कसं आलं. ओके. हे कट करा. 0.0000000 लॉग 4/3. टीची व्हॅल्यू माहिती आहे सर, किती वर्षात झालं पहा. इन द 40 इयर्स के इंटू 40. ह्याचा बेस ई असतो पहा. ओके. ई टू द पॉवर काय पहा 4/3 ए टू द पॉवर 40k. त्याने काय म्हटलं, ए बी टू द पॉवर 1/40 आलं पहा. दोन्ही बाजूचं 1/40 पॉवर घेऊ शकता तुम्ही. हो सर. द पॉप्युलेशन द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी किती येईल पहा असं विचारलं त्यांनी. ए आणि बी 4/3चा पॉवर 1/40. ओके. केची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. इथपर्यंत आली पहा. लॉग ऑफ 4/3 अपॉन 40. व्हॉट टू गेट, के. ओके सर. के मिळाला. लॉग ऑफ 4/3 अपॉन 40 इज इक्वल टू के. आता काय विचारलं त्यांनी, व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी काढायला सांगितलं. ॲट टाइम टी द पॉप्युलेशन इज ए बी 140. देन द व्हॅल्यूज ऑफ ए. टी टाइमला काय होईल पहा असं विचारलं पहा. म्हणजे ई रेस टू टी तसाच ठेवायचा आहे. लॉग 40,000 अपॉन 30,000 के लॉग 4/3 अपॉन 40. ठीक आहे.
हा 50 आणि मागाचा 48 क्वेश्चन लास्टला घेऊ. 48 आणि 50 पुढच्या वेळेस पाहूया. नेक्स्ट लेक्चर. वेळ व्हायला घालवायला नको मग. सुटेल आहे. रेग्युलर मेथडने जायचं पा. ओके. तेवढंच लक्षात घ्या. ह्या ट्रिक जेवढं जमल तेवढं ट्रिकने सोडायचं पा. ज्याला ज्याचं इंटेन्शन स्ट्रॉंग आहे त्यांनी मात्र एक क्वेश्चन सोडवायचे. 2 क्वेश्चन आपल्याला अडलेले आहेत. ट्रिकमध्ये नाही बसले 2 क्वेश्चन, पुढचे सोडवतो. पुढचा आहे पा ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. त्यामध्ये हे 2 क्वेश्चन मी जरूर सोडून देतो तुम्हाला. त्यामुळं इथंच थांबूया आपण. पुढं आहे का बघू द्या काय. नाही पा. दिस इज लास्ट क्वेश्चन्स. ओके. हा क्वेश्चन अडलेला आहे आपल्याला 48 आणि 50. वी सी नेक्स्ट लेक्चर. 2 क्वेश्चन अडले. बाकी सगळे ट्रिकमध्ये बसले पा क्वेश्चन्स, त्यामुळे सोपं गेलं. 2 क्वेश्चन नाही बसले, काय हरकत नाही, पुढच्या वेळेस घेऊया. चलो आगे चलते. यस सर. इथंच थांबूया. पुढच्या वेळेस भेटूया. पुढचा चॅप्टर आहे पा ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. हा चॅप्टरला फक्त 2 मार्काचं वेटेज आहे पा. त्याला ट्रिक्सनी टेक्निक्सनी काय एक चार्ट देतो, त्या पद्धतीने जर बनवला तर 1 नंबर काम होईल पा. ओके. तर ट्राय करा बनवायचा, म्हणजे बरोबर जमल पा. चलो स्टार्ट करते हैं. इथंच थांबूया आपण. 2 क्वेश्चन अडलेले आपण पुढच्या लेक्चरला जरूर पाहू. थांबूया इथंच.